श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मीन राशीचे डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की मीन राशीच्या व्यक्तींना येणारा जो डिसेंबर महिना आहे तो कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, वैवाहिक जीवन कसं असणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना कसा असणार आहे, महिला वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना कसा असणार आहे, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया की मीन रास. मीन राशी राशीचक्रातली 12व्या नंबरची रास आहे आणि मीन राशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत. मित्रांनो बघा, अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि आत्मविश्वासाने काम करणारी रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या व्यक्ती कलागुणांमध्ये एकदम श्रेष्ठ असतात. मीन राशीच्या व्यक्तींना सर्व कला ह्या अवगत असतात. मीन राशीच्या व्यक्ती ह्या समाजासाठी काहीतरी करण्यात त्यांची धडपड असते. आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्यात त्यांची धडपड असते. अशाच प्रामाणिक आणि कष्टाळू मीन राशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना हा कसा असणार आहे ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही कुठले पदार्थ खात आहेत ते तुमच्या शरीराला अपायकारक आहेत की नाही ह्याची काळजी तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात घ्यायची आहे. म्हणजेच काय की पोटदुखीची समस्या तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात जाणवू शकते. म्हणजेच तुम्हाला जर काही पदार्थ तुमच्या चालत नसतील तर ते पदार्थ तुम्ही सेवन करणे सोडून द्या किंवा थोडेसे टाळा. येणारा जो डिसेंबर महिना आहे तो आरोग्याच्या बाबतीत थोडंसं तुम्हाला प्रवास घडल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला थोडासा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. त्यासाठी तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही योगा करा आणि व्यायामाकडे लक्ष द्या. येणारा जो डिसेंबर महिना आहे तो मीन राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत 50% चांगला आणि 50% थोडासा ऋतू बदलाचे जे आजार असतात ते आजार तुम्हाला होऊ शकतात. म्हणजे सर्दी, खोकला, डोकेदुखी, त्यामुळे थोडीशी आरोग्याची काळजी मीन राशी व्यक्तींनी येणाऱ्या डिसेंबर महिन्यात घेतली पाहिजे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही जर एखादं काम करताय, त्या कामाबद्दल तुम्हाला जर शंका वाटत असेल तर ती शंका तुम्ही घेऊ नका. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेतले असेल, एखाद्या डिग्रीला तुम्ही ॲडमिशन घेतले असेल, परंतु त्या डिग्रीला ॲडमिशन घेताना किंवा घेतल्यानंतर तुमच्या मनात काही शंका येत असतील की हे करावं का ते करावं, का हे का ॲडमिशन घेतली, की ही ॲडमिशन घेऊ नये, ती ॲडमिशन घेऊ नये, अशा शंका उपस्थित होत असतील तर त्या उपस्थित करणं सोडून द्या. आणि ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे त्या शिक्षणावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनाची द्विधा मनस्थिती जर होत असेल तर ती बंद करा आणि तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. अभ्यासात लक्ष केंद्रित करा. अभ्यासात सुद्धा लक्ष केंद्रित तुम्ही येणाऱ्या डिसेंबर महिन्यात केलं पाहिजे. कुठल्याही बाबतीची शंका जर तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतात ते ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या. तुमच्या जवळच्या ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील, अनुभवी व्यक्ती असतील, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करा. येणारा डिसेंबर महिना विद्यार्थी वर्गासाठी जर एखाद्याची स्पर्धा परीक्षा असेल, नुसती परीक्षा असेल तर त्या परीक्षेत तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर बघूया की वैवाहिक जीवन. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मीन राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवन तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. जोडीदार आणि तुमच्यामध्ये चांगला ताळमेळ बसणार आहे. जोडीदार तुम्हाला काही सल्ले देऊ शकतो. ते सल्ले तुम्ही जर ऐकले तर त्या सल्ल्यांचा उपयोग तुम्हाला भविष्यात होऊ शकतो. जोडीदार जर तुमचा नोकरीमध्ये असेल तर त्याची सुद्धा बढती येणाऱ्या डिसेंबर महिन्यात होऊ शकते. तुमच्या जोडीदाराचा पगारवाढ सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात होऊ शकतो. मीन राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे. ज्या व्यक्तींना लग्न करण्याची इच्छा असेल किंवा ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या डिसेंबर महिन्यात लग्न होण्याची शक्यता आहे. त्यांचे लग्न जमण्याची शक्यता डिसेंबर महिन्यात आहे. त्यानंतर बघूया की भाग्य. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मीन राशीच्या व्यक्तींचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे. तुम्ही तुमचे
जी अर्धवट राहिलेली कामे आहेत ती कामे तुम्ही डिसेंबर महिन्यात पूर्ण करू शकता. एखाद्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुमचे जे शुभ कार्य आहे ते शुभ कार्य डिसेंबर महिन्यात होऊ शकते. चांगले योग तुम्हाला डिसेंबर महिन्यात आहे. जर तुम्हाला एखादं शुभ कार्य करायचं असेल, घरात पूजा करायची असेल किंवा नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन घर खरेदी करायचं असेल, त्यासाठी येणारा डिसेंबर महिना हा अतिशय चांगला असणार आहे. डिसेंबर महिन्यात तुमचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे. त्यानंतर बघूया की नोकरी. ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना 15 डिसेंबर नंतर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबर नंतर तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच त्या प्रयत्नाला यश मिळणार आहे आणि तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता ही 15 डिसेंबर नंतर आहे. त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना हा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी देण्यात येईल. नवीन जबाबदारी दिल्यानंतर तुम्ही त्या जबाबदारी पूर्ण नक्कीच डिसेंबर महिन्यात करणार आहात. तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मिळणार आहे. परंतु तुमच्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुमच्या आजूबाजूला काय चाललंय, आजूबाजूला कुठल्या गोष्टी चालल्यात याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरीनिमित्त तुमचा थोडासा प्रवास होणार आहे आणि प्रवासामुळे तुम्हाला थकवा जाणवणार आहे. परंतु त्याच्यावर थोडीशी काळजी घ्या. थकवा जर जाणवला तर थोडीशी विश्रांती घ्या. परंतु आपल्याला ज्येष्ठांनी किंवा वरिष्ठांनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करा. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात ज्यांना बढती हवी असेल त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना आपल्या कामात परिवर्तन हवे असेल त्यांना परिवर्तन सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात त्यांच्या कामात होऊ शकते. नोकरदार वर्गासाठी सगळ्यात महत्त्वाचा सल्ला डिसेंबर महिन्यात म्हणजे काय की आपल्या सोबतची लोक आपल्याविषयी काय बोलतायत याकडे लक्ष न देता आपल्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित नक्की करा. त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. तुमच्या व्यवसायामधले ग्राहक सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात वाढणार आहे. तुमच्या चांगल्या बोलण्यामुळे ग्राहक तुमच्याकडे खुश होतील, आकर्षित होतील आणि तुमच्या व्यवसायाचा नफा हा सुद्धा वाढणार आहे. त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत मीन राशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे. तुमची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. तुम्ही आपल्या जी गुंतवणूक करणार आहात ती गुंतवणूक तुम्ही करू शकता. नवीन वाहन खरेदी करू शकता. परंतु मित्रांनो की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तुम्हाला चांगले योग त्यामध्ये आहे. परंतु त्यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे. आर्थिक बाबतीत तुमची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. आर्थिक आवक तुमची वाढणार आहे. आर्थिक आवक जरी तुमची वाढली तरी बचतीकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च तुम्ही टाळा आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुम्ही नक्कीच बचत करा. त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. तुमची जी मागच्या महिन्यात होणारी धावपळ होती ती धावपळ आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यात कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही थोडासा आराम नक्कीच करा. काम करत असताना घाई गडबडीत कुठलेही काम महिला वर्गाने करू नका. आपल्या काम करत असताना सावकाशपणे काम करा. तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही. स्वयंपाकघरात काम करत असताना लागणार नाही, कापणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. महिला वर्गाने विशेष करून आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि व्यायामाकडे लक्ष नक्कीच द्या. मित्रांनो बघा की आत्ताच आपण बघितलं मीन राशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना हा अतिशय चांगला असणार आहे. त्यातले तुम्हाला थोडेसे उपाय देखील करायचे आहे. मीन राशीच्या व्यक्तींना सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असताना तुम्ही थोडेसे उपाय देखील करा. शनी महाराजांना काळे तिल व तेल वाहा. त्याचप्रमाणे बघा की हनुमान चालीसाचे वाचन तुम्ही दररोज केले पाहिजे. मित्रांनो बघा हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा डिसेंबर महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.